काय 50 नासके गुंड गोळा करून ते धनंजय देशमुखला धमकी देत आहेत। तुम्ही जाळात हात घालू नका, मराठे जाळे होर पळतान बर का, माजल्यासारखं सोशल मीडियावर बोलताय। सण होईल तर होईल, जर तुम्ही असा त्रास देत राहिलात तर मराठ्यांना नाविलाजानं उठाव करावाच लागणार आहे। माझा नाविलाज आहे, मी जातीवाद करत नाही, पण मराठ्यांना न्याय मागताना आणि संतोष देशमुखांना न्याय मागताना, सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मागताना कोणाला जातीवाद वाटत असला तर बिनधास्त जातीवाद वाटू द्या, मी न्याय घेतल्याशिवाय माग हटणार नाही। धनंजय मुंडे, इथून पुढे तरी त्या गुंडाला थांबव। त्यांचा माज जर तुला थांबवता येणार नसला आणि तू ओबीसीचे नेते मराठ्यांच्या अंगावर घालून त्यांना आंदोलन करायला लावणार असला तर एक लक्षात ठेव, वेळ प्रत्येकावर येते। ज्या वेळेस तुमच्यातलं कोणी मारलं किंवा मेलं जाईल त्यावेळेस एक लक्षात ठेव, आमचा संतोष भैयाचा तुम्ही जीव घेतला, त्यानं तुझं पोट भरलं नाही, तरी तू जर मोर्चे काढायला लावत असला तर मराठ्यांनी सुद्धा प्रति मोर्चे मग नंतर काढायचे का? तुम्ही जर आरोपीच्या पाठीशी उभा राहिलात तर पुढच्या काळात मराठ्यांच्याही जर एखाद्याकडून काय घडलं तर आरोपीच्या पाठीशी उभा राहायचं का? तू ही रूढ पाडू नको। मराठ्यांना जाहीर सांगतो, पुढच्या काळात सावध राहा, बेसावध राहू नका। काळ धावून आलाय, काळाला परतून लावायला लागताय। हे लोक मस्तीत आणि मगरुरीत पैशाचा वागायला लागलेत, यांना ठाव ठिकाणा राहिला नाही। मस्तीचे त्यांची सगळी जात संपायला लागलेत। या जातीची जिल्ह्यात त्या पत होती, यांच्या हाताने यांच्या माजुऱ्यापणामुळं यांनी यांची पत कमी करून घेतली। आपला नाविलाज आहे, असाच जर काळ राहिला तर या काळाशी संघर्ष करून आपल्याला परतावं लागणार आहे। या काळाला मी तर भेट नाही, या समाजाच्या पायावरती आपण या अगोदर जीव अर्पण केलाय, भेटतो कोणाला? आणि धनंजय मुंडे भेट नसतो मनोज जरांगे, तुझे लोक शांत कर। जर या पुढे मराठ्यांना त्रास झाला, गोरगरीब दलित मुस्लिमांना ओबीसीना जर त्रास झाला तर सामना 25 जानेवारीच्या नंतर होणार आहे, कायद्यानं होईल, पण तुझी मस्ती जिरल्याशिवाय गप बसणार नाही। संतोष भैयाचा दासांना शेवटचं सांगतो, सगळ्यावरती मोका। खंडणीतले आरोपी 302 मध्ये आले पाहिजेत। जेवढे जेवढे प्रकरण झालेत, आरोपीला ज्याने ज्याने सांभाळलंय त्यांना सह आरोपी करा। जबाबदारी तुमच्यावरती आहे। राज्याला शब्द मुख्यमंत्र्यांनी दिलाय म्हणून मराठा शांत आहे। सगळ्यांना 302 मध्ये घ्यायचं सांगा। वाटल्यास मुख्यमंत्र्यांकडे आज उद्या पुन्हा जाऊन तुम्ही हा प्रश्न तडीस लावा। पुन्हा एकदा धनंजय मुंडेला सांगतो, टोळी थांबव, लाभार्थी टोळीनं अन्याय चालवला, थांबव तिला, जड जाईन बर का। ही धमकी नाही, तुला सावध करायलोय। तुला मी सांगितलं होतं माझ्या नादी लागू नको, यांची मस्ती थांबव। जर याच्या पुढं तुझ्या गुंडानं लाभार्थी टोळीनं कोणाला त्रास दिला किंवा देशमुख कुटुंबाला जर बोललं तर लक्षात ठेव, त्या गुंडाचा बंदोबस्त आम्हाला करावा लागणार आहे। गुंडाला आम्ही बोलणार, तुझ्या जातीला कधी बोललो नाहीत। पांघरून घेऊ नको तुझं पाप झाकायसाठी।
शेवटचं सांगतो, तुम्हाला हात जोडून विनंती आहे, सगळ्या पक्षाच्या लोकांना आणि सगळ्या मराठ्यांना देशमुख कुटुंबाच्या पाठीशी उभा राहा आणि 25 जानेवारीला सगळ्यांना अंतरवाली लिहा. धन्यवाद. जय शिवराय. मनोज जरांगे यांनी आपल्या दीर्घ भाषणात अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडले. हत्याकांडातल्या सर्व आरोपींना मकोका लावल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं. खंडणी प्रकरणातल्या सर्व आरोपींना सुद्धा मकोका लावा अशी आग्रही मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे. हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स. आनंद तुमचा, रंग आमचा. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी मोठी कारवाई. हत्या प्रकरणातील सर्व आरोपींवर मकोका. अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करू नका असा पोलिसांना फोन करणाऱ्या आकाला मुख्य आरोपी करा, सुरेश धस यांची मागणी. सात जणांवर मकोका लावलाय. 8वा आरोपी सुद्धा आत जावा, सुरेश धस यांचं विधान. तर आकालाही बिनभाड्याच्या खोलीत जायला पाहिजे, धस यांचं वक्तव्य. संतोष देशमुख हत्या प्रकरण तपासाबद्दल पोलिसांकडून माहिती मिळत नसल्याची देशमुख यांच्या मुलीची तक्रार. वडिलांच्या जाण्यानं मुलीला अश्रू अनावर. मुंबईपासून नागपूरपर्यंत सर्व पालिका स्वबळावर लढणार. उद्धव ठाकरे यांनी स्वबळावर लढण्याचे दिले संकेत. संजय राऊत यांच्या घोषणेमुळे महाविकास आघाडीत फुटीच्या चर्चांना उधाण. महाविकास आघाडी राहील की नाही याकडे आमचं लक्ष नाही. महाराष्ट्राला प्रगतीकडे नेण्याचा आमचा प्रयत्न. ठाकरे गटाच्या स्वबळाच्या घोषणेवर देवेंद्र फडणवीस यांचं उत्तर. शिवसेना स्वतंत्र पक्ष स्वबळावर लढण्याची त्यांची भूमिका. आमच्या वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा करून निर्णय घेणार. काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांची माहिती. 15 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईच्या दौऱ्यावर. नौसेनेच्या ताफ्यातील 2 युद्धनौका आणि एका पाणबुडीचं मोदींच्या हस्ते लोकार्पण. सागरी सुरक्षा भक्कम करण्यासाठी महत्त्वाचं पाऊल. शिर्डीमध्ये उद्या भाजपचं भव्य अधिवेशन. अमित शहा यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रमुख नेते उपस्थित राहणार. विधानसभेनंतर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजप ॲक्शन मोडवर. विशाळगडावर होणाऱ्या उरुसाला पोलिसांनी परवानगी नाकारली. जोपर्यंत अतिक्रमणासंदर्भात कारवाई पूर्ण होत नाही तोपर्यंत गडावर सण उत्सव साजरे करण्यास मनाई. आणि येळकोट जय मल्हारच्या गजरात पालीच्या खंडोबाच्या यात्रेला सुरुवात. हजारो भाविक दर्शनासाठी दाखल. मंदिर परिसरात आकर्षक सजावट.